प्रश्न हाच आहे की पोलिसांना आपला मोबाईल फोन तपासण्याचा अधिकार आहे का? आता बघा, हा प्रश्न जितका साधा वाटतो ना, तितकंच त्याचं उत्तर गुंतागुंतीचं आहे आणि ते थेट आपल्या मूलभूत हक्कांशी जोडलेलं आहे. एक परिस्थिती इमॅजिन करूया. रस्त्यावरून जात असताना अचानक पोलीस चौकशीसाठी थांबवतात आणि बोलता बोलता एक अधिकारी म्हणतो, मोबाईल दाखवा. आता अशावेळी काय करायचं? हो म्हणायचं की नाही? बरोबर इथूनच आपल्या कायदेशीर हक्कांची परीक्षा सुरू होते. या प्रश्नाचं उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला भारतीय संविधानाच्या एका अत्यंत महत्त्वाच्या कलमाकडे वळावं लागेल. ते कलम म्हणजे कलम 21, जे आपल्याला गोपनीयतेचा हक्क म्हणजेच राईट टू प्रायव्हसी देतं. तर मग हे कलम 21 नेमकं आहे तरी काय? हे कलम असं सांगतं की कायद्याने स्थापित केलेल्या प्रक्रियेशिवाय कोणत्याही व्यक्तीला त्याच्या जीवनापासून किंवा वैयक्तिक स्वातंत्र्यापासून वंचित ठेवलं जाणार नाही. आता इथे कायद्याने स्थापित केलेली प्रक्रिया याचा अर्थ फक्त कायदा असणं इतकाच नाही, तर ती प्रक्रिया योग्य, न्याय्य आणि वाजवी म्हणजे फेअर, जस्ट अँड रिझनेबल असणं सुद्धा बंधनकारक आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाने हे अगदी स्पष्ट केले की याच वैयक्तिक स्वातंत्र्यामध्ये गोपनीयतेचा हक्क सुद्धा येतो. आणि या हक्काला सर्वोच्च न्यायालयानं एका ऐतिहासिक निकालात मान्यता दिली. जस्टिस के.एस. पुट्टस्वामी विरुद्ध भारत सरकार हा तो खटला. या केसमध्ये 9 न्यायाधीशांच्या खंडपीठानं एकमतानं निर्णय दिला की गोपनीयतेचा हक्क हा कलम 21 अंतर्गत जीवनाचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या हक्काचा एक अविभाज्य भाग आहे. म्हणजे तो आपला मूलभूत हक्क आहे. आणि आपला मोबाईल फोन, ज्यात आपलं कितीतरी खासगी आयुष्य असतं, तो आपल्या डिजिटल गोपनीयतेचा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. आता एका बाजूला आपले हक्क आहेत, तर दुसऱ्या बाजूला कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना काही अधिकारही दिलेले आहेत. पण त्या अधिकारांवर काही मर्यादासुद्धा आहेत. चला, त्या काय आहेत ते समजून घेऊया. इथे ना 2 परिस्थिती असू शकतात. पहिली, वॉरंटसोबत तपासणी. ही एक स्टँडर्ड कायदेशीर प्रक्रिया आहे. यात मॅजिस्ट्रेट तपासणीची परवानगी देतात आणि काय तपासायचं याची व्याप्तीसुद्धा ठरलेली असते. दुसरी परिस्थिती आहे वॉरंटशिवाय तपासणी. ही फक्त आणि फक्त अपवादात्मक आणि तातडीच्या परिस्थितीतच करता येते. म्हणजे समजा पुरावा नष्ट होण्याची भीती असेल तर, पण त्यासाठी सुद्धा पोलिसांकडे वाजवी संशय म्हणजे रिझनेबल सस्पिशन असणं गरजेचं आहे. केवळ एक अंदाज किंवा हंच नाही, त्यांच्याकडे काहीतरी ठोस माहिती असायला हवी. आता येऊया सर्वात महत्त्वाच्या आणि थोड्या वादग्रस्त मुद्द्याकडे. समजा पोलिसांनी मोबाईल ताब्यात घेतला, पण तो लॉक आहे. मग ते पासवर्ड मागू शकतात का? इथे आपला अजून एक मूलभूत हक्क समोर येतो. हा हक्क आहे भारतीय संविधानाच्या कलम 20(3) मध्ये. हे कलम असं सांगतं की कोणत्याही गुन्ह्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला स्वतःविरुद्ध साक्षीदार होण्यासाठी भाग पाडलं जाऊ शकत नाही. यालाच राईट अगेन्स्ट सेल्फ इन्क्रिमिनेशन असं म्हणतात. म्हणजे सोप्या भाषेत कुणीही स्वतःला गुन्हेगार ठरवणारा पुरावा देण्यासाठी जबरदस्ती करू शकत नाही. तर मग प्रश्न हा उभा राहतो की